लावले बघा. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ मी भांडे घासलेल्या आणि किचन क्लिनिंगच्या नंतरचा आहे, दुसऱ्या दिवशीचा आहे. तर मी इथे लावते भांडे. तर माझ्याकडे काही फार भांडी नाही आहे, जेवढी आहे तेवढी, पण म्हणजे कधी कधी ना रॅक मला कमी पण पडते आणि कधी कधी रिकामीच राहतात. आता काही थोडीशी भांडी आहेत जी घासायला काढलेली आहेत अजून मी, म्हणजे डेलीची. त्याच्यामुळं कपाट तुम्हाला जरा रिकामं दिसत असेल पण आहेत माझ्याकडे बऱ्यापैकी आहेत भांडे म्हणा. तर कशी लावते कपाट मला नक्की सांगा तुम्ही. तर इथे बघा, आता आमच्या रॅकमध्ये ना जास्त काही डब्बे वगैरे बसत नाही, जेवढे बसता येतात तेवढेच मी अरेंज करते आहे. तर किचन फार छोटं आहे आमचं, फार काही मोठं नाही आहे किचन. आणि हे जवस नाही का, मागे जेव्हा मी एकदा गेली होती ना मार्केटमध्ये तेव्हा घेतलेलं आहे बघा, 3 महिने झाले. आता ह्याचं काय करू, एकदा दोनदा चटणी बनवली होती मी, तर ठेवले तसेच. आणि आता किराणा अजून म्हणजे माझ्याकडे म्हणजे घेतलेलाच नाही आहे. जेवढा आहे त्यात कडधान्य होते माझ्याकडे, पण गहू तांदूळ नव्हते. तर आता आणील मी ते आता नंतर. जेवढा आहे तेवढा आता ह्या डब्यामध्ये भरून ठेवते. हे आता 1 किलो तांदूळ आणलेले होते, त्याच्यामध्येच आता चालवत आहे आम्ही. तर आता ह्या डब्यांमध्ये तर काही म्हणजे भरायला आहेच नाही माझ्याकडे किराणा. घासून तर ठेवले, तर आणेल थोडं थोडं, आता माहीत नाही कधी होतं आहे. लाडली बहिणीचं थोडेसे पैसे मिळाले तर मी अरेंज करीन. अजून तर काही मी किराया वगैरे दिलेला नाही आहे, तर बहुतेक मिळतील ते पैसे असं वाटतं आहे. थोडंसं स्वामींच्या आणि कालीमातेच्या कृपेने होईलच बहुतेक 1-2 दिवसात. तर करेल आता सध्या तर रिकामीच ठेवायची वेळ आलेली आहे. तर इथे की नाही मी कन्फ्यूज झालेले आहे की डबे कसे लावू काही मला कळेनाच झाले. अरेंजमेंट मला काही म्हणजे जमतच नव्हती, तरी पण केलेत. आता मी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दाखवेल. तर कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. फार काही म्हणजे मला येत नाही. मी म्हणजे लहानपणीच लग्न झालं होतं ना माझं, त्यापासून कसं आहे आमच्या इथे आईवडिलांकडे तर काही परिस्थिती नाजूकच होती, अशी काही कामं कधी केली नव्हती. आणि इकडे मी आता हे स्वतः एकटीच्या मनाने सगळं करते. तर बघा, हे असं लावलेले आहेत थोडे चम्मच वगैरे मी. आणि हे बघा, आता अरेंजमेंट झालेली आहे माझी, थोडी बहुत झालेली आहे. आणि आता ही करत आहे मी. हां, सॉफ्ट पाहिजे काटा चम्मच. इकडून ये ना, अशी इकडून इथे झाली इथे थोडीशी अरेंजमेंट. हा खलबत्ता पण अंदर हे असं मागे सरकं ना, खूप समोर झालं. तुझ्या मॅडम हे झाकण तर घेऊन घे सर्व एका जागेला. तुझा हातच मधामधात येतो. सगळं इकडे तिकडे होतं ना, एक 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 एक, त्यामुळे त्याला सांभाळून चाललं.
येत आहे थांब जरा 2 मिनिट थांब मी येत आहे. बघा आता हे असं लावलेलं आहे मी ओटा. आणि आता हे सकाळपासूनची निघालीत भांडी. आता करेल मी भांडे वगैरे. येत आहे तू? हे मला खूप दिवस आधी नाही का मला डोक्यावर म्हणजे हे भिंगरी मिळाली. म्हणजे ही मला आता कळली. मी ना खेळण्यात घेऊन घेतली. थांब हे होते बघ. किती छान आहे. याच्यावरती आयरन मॅन. हो का? हो. मार्वेल मध्ये. छान आहे. अरे वा, चांगलीच फिरते का? ना? हे असं होतं बघ. अच्छा, ते मला खेळणं समजलंच नव्हतं. आता समजलं काय एक्झॅक्टली. आधी नव्हतं समजलं. मैं आता तो हमें मिलेंगे इसमें 3 पार्ट्स. तो हमें इसे लेना है और इसे ऐसे रखना है. इसके बाद हमें ये वाला पार्ट ऐसे लगा लेना है और बहुत जोर से दबाना है और हमारा खिलौना तैयार. रेडी स्टेडी गो. टडा. छान बघ किती छान फिरते. छान फिरते है ना? बघ. वाव, तुला काहीतरी खेळायला एक नवीन वस्तू आली. तर आता झाली आहेत माझी भांडी वगैरे लावून, डबे वगैरे लावून. आणि आता मी चालली आहे कपडे धुण्यासाठी. तर मी बेडशीट भिजत घातलेली आहे, पडदे भिजत घातलेले आहे. तर आज पण खूप काम आहे मला. तर दाखवते मी तुम्हालाच म्हणजे काय काय करत आहे मी. आज तर म्हणजे काही विशेष तर नाही आहे. आज मी पडदे वगैरेच धुत आहे. कपडेच खूप आहे मला धुण्यासाठी, तेच मी धुईल. आणि म्हणजे मी फॅन वगैरे पुसून घेतला होता. जाया जळमट्या काढताना ना माझं म्हणजे शूट घेणं राहून गेलं. म्हणजे काय झालं होतं, आमच्या इथे लाईट गेली होती तर बॅटरीच नाही झाली मोबाईलची. चार्जिंगला लावलेलं होतं तरी पण काही उपयोग झालेला नाही. आता थोडा वेळ झाला लाईट आलेली आहे. तर त्याच्यामुळे तर मी आता नाही का डायरेक्ट तुम्हाला पडदे वगैरे लावताना वगैरेच दाखवेल. आता फार तर काही दाखवू नाही शकत. काय करताय तू तिथे? काय हवं आहे तुला? कोण हवं आहे? बरं ठीक आहे. कुठे चालली आहे तू? दुकानात चालली आहे? हे बघा आमची ऋतू. तर समोरून हेअर्स कापून हवेत का? नाही, ऑलरेडी कट केलेले. बाहेर गॅलरीत विंचरत जाण जे हेअर्स गळणार नाहीत. तो व्हिडिओ बनवा. मग आता मी करते कपडे काम. बरीच कामं राहिलेली आहे. आणि तुमच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटलं मला. आनंदीच राहते मी, आनंदीच राहण्याचा प्रयत्न करते. गेली 18 वर्षच आम्ही म्हणजे एकटे राहतो, बिलकुल एकटे. माझे मुलं पण खूप बोर होऊन जातात. कुणी आहे नाही नातेवाईक वगैरे. आणि शेजारी पाजारी पण तसे आहे नाही आहेत. म्हणजे सगळे आपापल्या ह्याच्यात राहतात आणि खूप चिकटून घर आहेत ना इथे. तर ते म्हणजे थोडंसं त्यांना प्रॉब्लेम होतो. काय आता त्यांचा इश्यू आहे माहीत नाही. आम्ही मुंबईत होतो तेव्हा ना आमचे शेजारी पाजारी खूप चांगले होते आणि खूप प्रेमाने राहायचे. भले घर छोटं असायचं पण मन खूप मोठं होतं त्यांचं. पण इथे तसं नाही आहे. इथे सगळे म्हणजे माहीत नाही काय इश्यू असतो. तर एनिवेज राहतो आम्ही आपल्या घरातच आणि आपले
कुठे काम असलं की मी मुलांना घेऊन जाते आणि तेवढंच त्यांना बरं वाटतं. म्हणजे चला मग करते मी कामं. बेताड करते. मी काय म्हणतो याला साबण लावून का ते नंतर पुसून बेसिंग दूध आहे का? एक सोबत थोडी सगळे कामं होणार आहे. हो पण देशील ना तो मला? हो दे. आता आधी दलत घेऊन ठेवून दे. हो बेसिंग मी ना यूट्यूबवरती ट्रिक पाहिली होती. हे अशी नळावर ग्रीस बसते ना अशी ती सोडा आणि निंबू टाकून क्लीन करतात माहिती आहे का? पण आपल्याकडे तर सोडा आहेच नाही. मग आता फिरक क्या काय करें? नाही धुतलं तरी धुवून जाते चक्क. होऊन जाईल. सगळी चकाचक. हो. सोडावाली ट्रिक नंतर करू. हम्म. तर आपण ह्याची साफसफाई करत आहे ना. परत अजून दिवाळीची साफसफाई करावी लागेल. आता दिवाळीची पण दिवाळीची नंतर असते अजून. आता हे नवरात्रीची करत आहे. दिवाळीमध्ये सगळे भांडे धुवा लागते. मी बघायची तर मी सगळ्यांनी ते दर महिन्याला करतोच हो ना. सर्व नाही का ते दिवाळी यायला लागली की ते जर्मनचे डब्बे आणि ते मी गंजे आताच असतात ना करणार आहे. हो ते क्लीन करून ना खूप मोठी लाईन लावून वाळत घालायची कचड्या. बेसिनच्या वरचे टाईल्स झालं. बेसिन क्लीन चकाचक करून टाकलं तू तर. शाईन मारत आहे ते ब्राईट ब्राईट. नळाखाली पूर्ण परत आणायचं. ठीक आहे ना? हा तू आता काय करू? ते कपडा धुतला नव्हता का तू पहिले? धुतला ना ऑलरेडी घासून ठेवलेला ना अजून साफ करून घेतला. फास्ट मशीन घे. अरे त्याला पाठी वाकून ठेवून दे. आणि घासावं लागेल मला. तब्येत बरी आहे का? थोडं एका दिवशी सगळं नाही करणार आहे. हो. अरे बघ तिथे चिमटा बसते त्याच्यात. एका दिवशी सगळं काम नाही होणार आहे. काय करते मम्मा हे? कपडे धुते. हां, पडदे वगैरे धुता येईल. बोल. हे पडते. पडदे चालू आहे. बोल. किती वेळ अजून तुला? तशी मी बेडशीट धुतली आहे. हं, पडदे दोन्ही धुवायचे आहे. एक आलाय धुत आता. हं. अजून धुवायचं आहे तेवढे. ते अजून एक पडदा आहे. बापरे ते अजून एवढे कपडे. कपडे. पायदान पण आहे. हे पण आहे का कपडे? मग ते पायदान आहे. बापरे. आणि ही किती गंद पाणी आहे. पडद्यांचं कशाचं आहे? पाणी आहे. पडदे? 1-1.5 महिन्याने धुतले ना ओ माय गॉड. एवढं घाण पाणी निघालं. एवढं घाण. आम्ही तर त्याला हातही नाही पुसत. तू नुसती लागवायची ना हात नका पुसू. आता ना पुसू का एवढे पडद्यांना गंदे? हात पुसायचंच नसतात ना. मग एवढी दर्द कुठून आली? डस्ट येते ना घरामध्ये, धूळ येते. किचनच्या तिथे आहे, हं, धूळ येते ना. हो हो. पडद्यांना बापरे. पडद्यांना हात पुसा. वाटत नव्हते पण एवढे गंदे आहे म्हणून. वाटत नव्हते पण हाताने पाणी घालून. मला तर स्वच्छच दिसायचे पण आता दिसली रियालिटी. काय करून दिसतंय.
खराब आहे ना, एवढं नको करू. तुमचं काय करू तर वस्तू चालू होईल ना. हं. हं. आता करून देतो म्हटलं. हं. बाकीचे पण कामं असतात अजून. हं. देवाले पडदे पण धुवायचे आहे. हं. ते नाही का खिडकीचे हा, त्याच्यात फक्त खूप मळ निघणार आहे बघशील. ते गरम पाण्यात घालीन भिजत. हो. ते पण मी एक दिवस भिजत घातले होते. नाही, तू ते ना 5 days भिजत घाल. गरम पाण्यात घातलेलं होते. आता मी काढीन ना. हा. मग आपण तोपर्यंत तिथे कोणते पडदे लावू? चादर वगैरे लावून घेऊ ना. चादर? हो. चादर घेऊन. हो. किती मोठा पडदा आहे बापरे. 7 मीटर. 7 मीटर? बापरे. 7 मीटर. Oh my god. तर आता इथे माझे कपडे झालेले आहेत धुवून. आज खूप कपडे धुतले होते, म्हणजे मी ना खूप थकून गेली होती. तर मला ना सगळं काम करायला रात्रच झाली. भांडे, पूर्ण कपडे अँड ऑल, सगळी साफसफाई. फ्रेंड्स, मी आता आली आहे आंघोळ वगैरे करून आणि कपडे पण वाळत घातले मी. आणि आता मी व्हिडिओचा एंड करत आहे. तर तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या व्हिडिओला बघा पूर्णपणे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.